ठेवावं. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया भाग गेला. सगळ्यात मोठं समाधान जगाच्या मालकाच्या चरणी मस्तक देऊन मनाला तिथं प्राप्त्यर्थ देणं, तिथं समाधाने समाधान देणं. आता विषय कसा आहे, हे मन तिथं जाण्यासाठी आम्हाला हातापायाने काही क्रिया कराव्या लागतात. काय करावं? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. एकदा असं केलं ना मग हे पाय तिथं गेल्यावर आपल्याला कळतं की त्याच्या इतकं स्वरूप कुणाचं देखणं नाही. या हाताला टाळी वाजवलं की कळतं याच्यातच सुख आहे. मुखानं नाव घेतलं की कळतं प्रत्येक दुखाला हरवायची ताकद आहे याच्यात. तर आपलं आयुष्य कल्पनेतच चाललंय. आपलं म्हणजे कसं, संकल्पे सृष्टी घडी, सभेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात कल्पना राजा करते आणि एका मिनिटात कल्पना रक्त करते. हे सुख देणारं नाहीये. काल्पनिक आयुष्य जगणारा माणूस सुखी असतो का? स्वप्न मोडल्यावर, अस्तित्व कळल्यावर माणसाला दुःख होतं की नाही? आपण अजूनही स्वप्नातच आहे, कल्पनेतच आहे. अजूनही आपल्याला कळतच नाहीये की आपल्या आसपासची आपली आपली म्हणून आपण जगतो ती आपली नाहीये. खिशातला पैसा, नावातली प्रसिद्धी संपली की रक्ताची नाती सुद्धा दगा दिल्याशिवाय राहत नाही. पाय मारल्या बोसेच्या बाया, तुमचे हात पाय चलते तर नवरा किंमत करणार आहे. 2-4 दिवस बिना भाकरी करता घरात राहा बरं. 5व्या दिवशी मटकात लाद घालून जा म्हणे बाई तुझ्या घरी. तुला कशाला आणले? तुला भाकरी नाही करणं होत तर. आता विषय आपला कर्तव्याचा आहे, कष्ट करणं आपल्याला काम आहे. पण जोपर्यंत आपण कोणाच्या तरी कामी येतोय तोपर्यंत ती आपला आहे. ज्या दिवशी आपण खरं बोलू आणि त्याच्या कामी येणार नाही त्या दिवशी आपण काही कामाचे राहणार नाही. बरं हे आपल्याला माहित नाही असं नाही, माहित आहे तरी सुद्धा आपल्याला संसार सुटत नाही. ह्यालाच पाप म्हणायचं महाराज. माहित नाही असं आहे, सगळ्याला सगळं माहित असतंय महाराज. लोक उभं येड्यात काढतात. माहित नसतं होय तुम्हाला? सगळं माहित आहे तुम्हाला. आमच्यापेक्षा चांगलं कळतं तुम्हाला. कसं कळत नाही? एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं त्याला पंढरपूरला मंदिरात, येईल का तो? का नाही येणार? माहित असतं त्याला, कळतं त्याला. ती लगेच म्हणतं महाराज आज नग आज खाल्लंय उद्या जाऊ. म्हणजे उद्या काय पवित्र होता का तुम्ही? थोडं लॉजिकली पण परमार्थ करत जा. बरोबरचा देखावा तुमचा आमचा सगळ्यांचा सारखाच. आपला परमार्थ लोक उग प्रतिष्ठा देत आहेत, आपण महाराज याचं आपल्याला कौतुक वाटते म्हणून आपला परमार्थ चालू आहे. आपण दुःख आलं की जगाच्या मालकाला सामर्थ्याने ओळखतो, पण ज्या दिवशी आपल्या आयुष्यात सुख येईल ना आपण जगाच्या मालकाचं नामचिंतन विसरून जातोय. आयुष्यात तुम्ही जोपर्यंत दुःखाला सुख बनवायची ताकद ठेवत नाही तोपर्यंत त्या परमार्थाला मजा येत नाही. तो परमार्थ करा पण इतक्या निश्चितपणे करा की तुम्हाला मृत्यूचंही भय नाही वाटलं पाहिजे. काळाचे हे काळ परिवार विठ्ठलाचे. काळालाही हरवायची ताकद आहे, फक्त मुखात नाम असलं पाहिजे. आणि हरतो रे तुका म्हणे बळी जीव दिला पाया तरी. अशी किती उदाहरणं देऊ तुम्हाला. वाळ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावे. संतांचं मृत्यू, संतांचं मरण त्यांच्या हातात होतं. तर तुम्ही सांगा 22व्या वर्षी संजीवन समाधी शक्य आहे का? ज्या वयात खरं तर माणसं म्हणतात आयुष्य चालू होतं त्या तरण्या पांड वयात संजीवन समाधी शक्य? वयाच्या 42व्या वर्षी सदेह वैकुंठवास शक्य? कुठून आलं हे सामर्थ्य? चरणी जगन्नाथा ज्याच्या आयुष्यात काही अपेक्षाच राहिली नाही, त्यांना जगण्याचा आनंद आणि दुःख नाहीच ना. त्यांना ना सुख आहे जन्माचं ना दुःख आहे मरण्याचं. तुकोबाराय म्हणले मी मेल्यावर माझे घरचे रडणारच नाहीत, कारण मी माझ्या घरच्याला त्रास देण्याच्या पलीकडे काही केलंच नाही. माझ्या बायकोनं आयुष्यभर एवढंच म्हटली की विठ्ठलाशिवाय तुम्हाला काही सुचलं नाही. जिथं मी घरच्यांसाठी काही केलंच नाही तिथं मी मेल्यावर घरचे नाही रडणार. कोण रडणार? रडती माया मोह रात्रंदिस, माया मोह रडणार. आयुष्य गेलं पण बाबा हाती आला. आपण मेल्यावर सगळे रडणार, कारण आपण सगळ्याला आपलं आपलं म्हणत गेलो बघा. लक्षात ठेवा. आणि खरं सांगू घरच्यांसाठी करतात ती माणसं खूप आहेत, पण विश्वाला आपलं घर समजून विश्वासाठी तळमळतात ती माणसं कमी आहेत. विश्वाची आमोचे घर ऐसी मती ज्याची स्थिर अशी ज्ञानोबाऱ्यांसारखी माणसं फार कमी. दुसऱ्यासाठी जगता आलं पाहिजे.
आज नागनाथ दादांनी भाऊसाहेबांच्या श्राद्धानिमित्त हा संकीर्तन सोहळा श्री परोपकार केला. दुसऱ्याची व्याधी स्वतःची व्याधी समजून लोकांना मदत केली. महसूल कार्यात कार्यरत असताना सुद्धा आपल्या कामाच्या व्यतिरिक्त जाऊन समाजाला आपलंसं करून लोकांच्या मनात एक विशिष्ट जागा निर्माण केली. हा माणूस गेला तरी जगाच्या मनात किंवा ज्या माणसांविषयी त्यांना आत्मीयता आहे, ज्या माणसांचं त्यांनी कल्याण केलं त्यांच्या मनात अखंडितपणे राहणार आहे. तुका म्हणे एक मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. माणूस जातो रे, पण माणसानं केलेलं कर्म, माणसाने दुसऱ्यासाठी झिजवलेला देह, माणसाने दुसऱ्याची केलेली मदत आयुष्यभर विश्वाच्या लक्षात राहते, विश्वाच्या मालकाच्या लक्षात राहते. आणि तो मालक त्याच्या पुण्याच्या विश्वासावर त्याच्या कल्याण कुटुंबाचं करतोच की. कोण काय कुठला काही भान राहत नाही. सांगड वाढारे बांधारे भक्तीची, सांगड वाढारे बांधारे भक्तीची. नारायण नामाची, नारायण नामाची, नारायण नामाची. सांगड वाढारे मुखात नाम आलं आणि देवाच्या नावाला ते काय वेळ नाही बाई. काल वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. देवाच्या नावाला काही सुतत नाही बरं. रागात घ्या, प्रेमात घ्या, लय राग आला नवऱ्याचा रम 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 असंच करायचं महाराज. बरं त्यालाही सुधरून ना आपल्यालाही सुधरून महाराज. त्याला काय होते मला सांगा. मध रागानं खाल्ला गोड लागत नाही का? लागतो का नाही? लागतो की. विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेलो बघा विचारून बघा, जा चाल. मधाचं काम आहे ते गोडवा देतच, विषाचं काम आहे ते मारतच. भगवंताच्या नामाचा मूळ गुण आहे पुण्य देणं. तुम्ही कसंही घ्या, देवाचं नाव पुण्य देतच आपल्याला या भवसागरातनं तारतच, कारण त्याचा स्वभाव आहे. पुण्याची गणना कोण करी, हरि उच्चारणी अनंत पापराशी. जातील दयासी नाम संकीर्तन साधन परी सोपे. जळतील पापे तृणाग्नी मिळे समरस झाले. तैसे नामे केले एक तत्वी नाम दृढ धरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी. काळजीच करू नका, जगाचा बाप तुमची राखणदारी करेल. या दुःखाची भर काढून घेईल तो. तुम्ही फक्त प्रेमानं भजन करत जा. एकदा भजन मुखात आलं ना आणि जमल तसं भजनात नशा असेल. विनंती एवढीच, नशेल भजन नसून बाकी कसं म्हणायचं तसं म्हणा महाराज. फक्त सुधरून म्हणा, धुतीत काय म्हणू नका. नाही तर गणपतीला आरती वाढणारे तुम्हीच, गणपती समोर पिऊन नाचणारे तुम्हीच महाराज. असला काय गोंधळ करू नका. आनंदच मिळवायचा असेल तर सत्य स्वीकारा. त्या पंढरीच्या मालकाचं नाव, मग काय मन तिथे गेलं आणि एकदा मन भगवंताच्या चरणी गेलं. अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची
पहावया गेलो तेथे देवाची ओढी ठेलो एकपणे, म्हणजे फक्त आत्मा आणि परमात्मा, त्यात शरीराचं सुद्धा बंधन नाही. उभा याचा अर्थ दोन पायावर उभा नाही, उभा याचा अर्थ सावध. उभा याचा अर्थ काय? आणि सावध कधी होतो? सावध झालो हरीच्या आलो जागरणा, तुझ्या दारी आलो आणि मला कळलं मी कोण आहे. मला माझी जाणीव झाली देवा, आणि मला माझी जाणीव झाली. मी सामर्थ्याने सगळा अहंकार पायदळी तुडवला आणि तुझ्या चरणावर मस्तक ठेवलं. आता काही तुझ्यात आणि माझ्यात अंतर राहिलं नाही. आणि मला सांग, जगाचा पाप त्याची राखणदारी करावी, त्याला काय चैतन्याला कमी, काय वैराग्याला कमी? जन्म मृत्यूचं बंधनच तुटलं बघ देवा. हे जे चाललं ना, पुनरपि जन्म पुनरपि मरण पुनरपि जन्मी जठरे शयनम, हे संसारी बहुदुस्तारी कृपया पारे पायी मुरारी, त्याला पर्याय एकच देवा. भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. एकदा तुला बुजलं, तुझं भूषण केलं पांडुरंगा, आता काही उरलं नाही. आता मी सर्वस्वी सोडायला तयार झालो. आता तू आणि मी, आत्मा आणि परमात्मा, त्याचं मिलन करायचंय. श्राद्धाचा दिवस आहे, जगाच्या मालका चरणावर समरूप व्हायचंय. आणि खरं सांगा, कोण सामर्थ्याने कौतुक करू शकतो ज्याची पाठराखण जगाच्या बापानं करावी? चैतन्याची शोभा, तो मृत्यू नंतरही जिवंत आहे. पिठेवरचा मालक ज्याच्या सामर्थ्याने पाठीमागं उभा आहे. काही नाही करायचंय, फक्त प्रेमाने भजन. दोन्ही हात वर करा, दोन्ही. हो का? जेवढे ताठ हात तेवढं मी निश्चिंत याचं लक्ष. आपला हात म्हणजे मी जरा गुंतलेला आहे, जिंदगीतले कुटाने केल्या तुम्ही. खाली हात म्हणजे मला गरजच नाही देवाची. तुमच्या हिशोबाने दोन्ही प्रेमाने. राम राम जय राम